श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव दरोडा प्रकरणातील संशयितांना अटकेचे संकेत मिळताच प्रतिष्ठित संशयित आरोपींनी परदेशात पळून जाण्यासाठी पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांनी त्यांच्या पासपोर्ट कागदपत्रांना केराची टोपली दाखवली असं समजतंय। या दरोडा प्रकरणात बापूराव दरेकर यांचा खून झाला होता। यावर मैताची सून सुनीता दरेकर हिने फिर्याद दिली। मात्र पोलिसांनी फिर्यादी महिलेची पॉलिग्राफ टेस्ट केली आणि मैताच्या पत्नीचे जबाब घेतले। प्रतिष्ठित संशयितांच्या नातेवाईकांनी यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यास हाताशी धरून या प्रकरणातून सही सलामत बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला, परंतु पॉलिग्राफ टेस्टमुळे या प्रकरणास कलाटणी मिळाली। पोलिसांच्या तपास चक्रात अडकण्याचे संकेत मिळताच संशयित आरोपींनी परदेशात पळून जाण्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी कागदपत्र तयार केली। श्रीगोंदा पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन संशयितांच्या पासपोर्ट कागदपत्रांना केराची टोपली दाखवली आहे, त्यामुळे संशयात आणखी भर पडली आहे। या प्रकरणात आता थेट जिल्हा पोलीस प्रमुखांनीच लक्ष घातलं असल्यानं संशयित आरोपींची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।